प्रेमात आंधळे झालेल्या अल्पवयीन प्रेमी युगलानं विषप्रयोग करून संपूर्ण कुटुंबच संपवण्याचा घाट घातल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला। या प्रकरणी अल्पवयीन प्रेमी युगलाला पोलिसांनी अटक करून त्यांची रवानगी बाल सुधार गृहात केली। नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीतील या अल्पवयीन प्रेमी युगलाचे गेल्या 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। 2 महिन्यांपूर्वी दोघेही पळून गेले होते। त्यावेळी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून आरोपी प्रियकराला अटक करून त्याची रवानगी बाल सुधार गृहात केली होती। काही दिवसांपूर्वी तो जामिनावर सुटल्यानंतर दोघांच्याही भेटीगाठी पुन्हा सुरू झाल्या। मात्र मुलीच्या कुटुंबियांचा विरोध संपवण्यासाठी त्यांनी मुलीच्या कुटुंबियांचा संपवण्याचा कट आखला। आरोपी प्रियकरानं मुलीला उंदीर मारण्याचं औषध दिलं। रात्रीच्या जेवणात मुलीनं ते औषध टाकलं तर घराच्या छतावर झोपलेल्या प्रेयसीच्या वडिलांवर प्रियकरानं धारदार शस्त्रानं वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला। मात्र मुलीच्या वडिलांनी आरडाओरडा केल्यानं घरातील इतर मंडळींनी येऊन प्रियकराला पकडलं आणि सारा प्रकार उघड झाला। त्याच्या आधी एक किडनॅपिंगचा गुन्हा कोतवालीला दाखल झाला होता आणि त्याला त्याच्यात अशी शिक्षा होणार आहे। त्याच्यावरून जर मला शिक्षा झाली तर आपण भेटू नाही शकणार आणि असं होईल। मग आता तू सांग तुला काय करायचं आहे, मी जे सांगल तसं कर। मग ती म्हणे ठीक आहे। त्याच्यानुसार त्या मुलाने सांगितलं की मी तुला काही आणून देईन औषध आणि ते तू त्यांच्या जेवणात टाक। मुलीनं पण तसंच केलं। त्या मुलाने जे तिला औषध आणून दिलं होतं ते तिनं त्यांच्या जेवणात म्हणजे भाजीत टाकलं आणि हे केलं। ते मग आपण मुलीला ताब्यात घेतल्यानंतर तिने सांगितलं की आम्ही असं केलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।